त्याची आज आपण मजा करू. चल 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 चल. पांढऱ्या पुरुष प्रधान समाज व्यवस्थेत स्त्रियांवर होणाऱ्या अत्याचाराला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी आपल्या लेखनातून वाचा फोडली. त्यांच्या चळवळीत अनेक स्त्रिया घालायला. अरे पकड 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 तिला. आई माझा गुरु, आई कल्पतरू, सुखाचा सागरू, आई माझी. माता रामो मस्तिका रामचंद्र, स्वामी रामो मस्तिका रामचंद्र, सर्वस्व में रामचंद्र उदार, ज्ञानं जाने नैव जाने न जाने. असं आहे आंग पूर्ण माझं पाणी जरा संपलं, थंडी वाजते मला. आई माझे तळ फुटणार नाही तर त्याला माती लागेल. कशाने रे माझा पदर ओला झाला? तुझ्या ओठाने. असा हत्तीस की नाही तू? काय आहे? पायाला घाण लागू नये म्हणून जसा जपतो तसाच मनाला घाण लागू नये म्हणून सुद्धा जपत जा. हो देवाला सांग मला शुद्ध बुद्धी दे. पण आई आपल्या मनाची घाण का कशाने ठेवायची? आपल्या अश्रूंनी आपलं मन निर्मळ राहावं म्हणून देवानं हे अश्रूचे हौद आपल्या डोळ्यात भरून ठेवले. हो शेतकऱ्यांची शेती रानामध्ये हाय आणि कलाकारांची शेती तुमच्या गावामध्ये हाय. माकडाची उडी झाडावरती, बेडकाची उडी पाण्यामध्ये आणि लहान मुलांची उडी तुमच्या गावामध्ये हाय. तारेवरची कसरत करणार हाय. हात में छड़ी तार पे खड़क कानिपनाथ पहलवान. अगं त्या पोराला धड शिकेवादी घालिवलं मुर्द्या. अरे हाड्या चलत होते तुला तालीम करीत जाय म्हणून चलत होते तुला. अरे हाड्या बोल ना काय खाणार आता? बोल ना तालमीच्या नावानं बोंबा बोंब. आता बोल ना काय खायचं? काय खायचं बोल. अरे भड्या बोल काय खायचं? हाड्या मुर्द्या. पांढऱ्या अरे पांढऱ्या कुठे होतास तू? मी तुला कुठे कुठे नाही शोधलं बाई, माहिती तुला? पांढऱ्या पांढऱ्या सिनेमा पाहिल्यानंतर कुठे गेला तू? काय मस्त सिनेमा होता रे, मजा आली. पांढऱ्या ए पांढऱ्या बोल ना काहीतरी. पांढऱ्या ए पांढऱ्या काय झालं?
बोल ना काहीतरी. पांढऱ्या. माझं नाव पांढऱ्या नाही, माझं नाव कानिपनाथ आहे. हो कानिपनाथ. कानिपनाथ बोल ना आता तरी काहीतरी. एक विचारू का? हो. आपण जो आता सिनेमा पाहिला तशी आई असते का रे कुठं? तशी आई नसते मग कशी असते? येडा की खुळा तू. बे की बे बे 2 4 बे 3 4 बे 4 बे 5 नाही बे 1 बे बे 2 4 बे 3 6 बे 4 8 बे 5 10 बे 12 बे 7 14 बे 16 बे 18 बे 22 बे 1 बे बे 2 4 बे 3 6 बे 4 बे 1 बे बे 2 4 बे 3 6 बे 4 8 बे 5 10 बे 12 बंद कर खोंबाड. थांब थांब तुझ्या खोंबडाला चटका देते. ए पन्यानो नीट ध्यान द्या की. हा करीत राहा. चांगलं जमतंय. हा ध्यान द्या. ए नकोशे तू जरा ध्यान देऊन कर की जरा. हा करीत राहा. जमल हळूहळू. हा चालू दे. जमल हळूहळू. लक्ष दे की अरे शंकर्या, अरे आमच्या कानिफ्याला बी शिकीव. हे ते गाबडं काही कामाचं नाही. माझ्या खेळाची पार वाट लावून टाकील. त्याला काय शिकवायचं? हा ए गाबड्या. हा चालू दे. हा बस जमतंय. बस ध्यान ठेवा. बस झाली तो शाळा. लक्ष दे की का. खेळाकडे ध्यान दे जरा. हा अरे आपले लोक काय करतात आणि तू काय करतो या. अरे पोट कशावर भरायचं आपण. जरा बी ज्ञान नाही राहिलं ना तुला. हा अरे ती जातीतले खंशर आपल्या तोंडात गू घालत्याल गू. फाड्या तू लय बसत ठाल्लास असं चलतात आपापनाशी. बस झाली तो शाळा. काय रे काय चिडकतोय माझ्याकडं. हा असा खेळबीळ नाही करणार मी. शाळेत जायचंय मला. फाड्या मेल्या मूर्त्या. हा डोमला भाजी तुझं तिकडं चाळ्यात जा. सांच्याला ये जित्ताच गाडते तुला कडू भाड्या. तथापि ब्राह्मण समाजाची विद्या ही फक्त मराठा समाजात आली की आपलं कार्य झालं असं शाहू महाराजांना वाटत नव्हतं. त्यांनी अस्पृश्य म्हणून समजल्या जाणाऱ्या समाजाला विद्येचा लाभ मिळावा, त्यांची सामाजिक प्रतिष्ठा वाढावी आणि अस्पृश्यतेचा कलंक घालवावा यासाठी जे विविध प्रयत्न केले ते विशेषच मोलाचे होते. महाराजांनी महार वतने नष्ट केली. रामोशी वगैरे जातीच्या लोकांना रोज पाटलाकडे वर्दी द्यावा लागेल ती पद्धत देखील त्यांनी रद्द केली. आपला चाबुकस्वार, मोटारचा ड्रायव्हर, माहूत हे सर्व महार असतील अशी व्यवस्था देखील त्यांनी केली. काल माझ्या बाबांनी मला नवीन वही आणली.
अरे वा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या अध्यक्षतेखाली भरलेल्या अस्पृश्यातांच्या एका सभेत अरे वा. भाषण करताना शाहू महाराजांनी खूप छान होय. पांढऱ्या काय चाललंय? उभा राहा पांढऱ्या. काय चाललंय पांढऱ्या? सर माझं नाव पांढरं नाही, माझं नाव कानिकनाथ आहे. कर्माय पित्याची सेवा आठवून त्या पुंडलिकाला, विसरू नको रे कधी मानसा तुझ्याच आई बापाला. आई बापाला, आई बापाला. पांढरे एक काम करतोस, चल तुला श्यामची आई दाखवतो. श्यामची आई? हो चल माझ्या घरी. बन बन ढूंढन जात सखी रे, बन बन ढूंढन जात. सुनत बंसी धुन कान्ह बजावत, सुनत बंसी धुन कान्ह बजावत. बन बन ढूंढन जात सखी रे, बन बन ढूंढन जात सखी रे, बन बन ढूंढन जात. तान तान मधुवन में गूंजत, तान तान मधुवन में गूंजत. सब लोगन को नाचन चावत, सब लोगन को नाचन चावत. ते सडक्या हात न गेलो माझ्या अंगाला, मला नाही माहिती चिंगई. वैतेव म्हणतो ना, वैतेव ना, हा आता वैतेव आणि करू दे लवकर काहीतरी. वैतेव परत नाही राहायचं मला पोटूशी. मुर्दिया यासाठी स्वस्व लावली होय मला चिंगे वायतायची. का ग मखने, का नाही राहायचं तुला पोटूशी? अगं होऊ दे की एखादं पण. हा होऊ दे की एखादं पण. तू हाय मुर्दिया चिंगाई वायतन पोरं काढायला, आणि मी हाय लोकांची दारा हिंडत भीक मागाय. होऊ दे की एखादं पण. यो पण खेळ काढायचं सोडून शाळेत जातो या. उद्या जात पंचायत भरली ना, पंच तोंडात गू घालते गू. आणि तू खोंबाड घेऊन म्हणते होऊ दे की एखादं पण. ए रांडे, उगाच काय बी चोरू नका. घे चोरू नका उगाच. तू बी मला काय चोरू नको. घे 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 घे. हा घे. भर जरी ग पितांबर दिला फाडून, द्रौपदीचे बंधू शोभे नारायण, द्रौपदीचे बंधू शोभे ना. मुर्द्या भाड्या उठ.
जात पंचायतीला तोंडात गु घालायला बोलावलंय. शांत बसा समजे. आज आपली जात पंचायत बोलवलेली आहे. कोणाच्या काही अडचणी असेल तर बोला आणि प्रत्येकाने शांततेने बोलायचं. आणि बायकांनो अजिबात मध्ये वटवट करायची नाही. चला बोला, कोण बोलतोय बोला. पंचांनो, याच्या आयलाचे 12 बोड्याचं गाबड एक खेळ काय टाकून तिकडे शाळेत आहे घालतय. आज ह्यो शाळेत गेला, याच्या नादी लागून आमच्या लेखी बाळी शाळेत गेल्या. मग काय करायचं? कुणाच्या तोंडाकडे बघायचं आम्ही? हा, आणि त्यांच्यासाठी काय करायचं आम्ही? कुणा पुढे हात पसरायचे सांगा ना. या बारबोड्याने समाजाच्या तोंडात गु घालायचं बाकी ठेवलंय. बरोबर आहे. धोंडे काय बोलतेत की लोक? पण लय बसत ठाल्ल्या पंच. माझं बी काय बी खाय का ना. ए हुडके, एवढं गाबडं ऐका ना होय तुला? काढायच्या वक्ताला किती जणांच्या पोटचं काढलं हे बारबोड्याचं गाबडं. त्या वक्ताला समजलं नाही तुला ह्यो खेळ करायचा नाही म्हणून? तो आठवला खेळ करू. आता आलोय आमच्या भोवती निस्तारायला. त्या वक्ताला योग गेला असेल चिंगाई कडीला आणि काढला असेल दुसऱ्याचं पोट. ए भाड्या मेल्या तोय रणकी झाली तोय. तू आहे ना बी तुला असंच काढलं असन की रे. माझ्यावर आळ घेतेस काय? पंचायत समोर तुला नागवी करून वाहनाने तोंड सटकवते तू. ए म्हाताडे, तू पोराचा खोंबडावर आधी. ए मुर्द्या, तू तर खपत बसले भाड्या. शांत. बायकांनी मध्ये थोबाड लांबायचं नाही. एका एकाने बोला. आम्ही आहे ना इथं. बोल रे. ओ पंचांनो, अहो ह्या बारबोड्याला काय कळायचं आपला कृष्ण खेळ? अहो ह्यो कृष्ण खेळ शिकवायला आपल्या बापदादाने हाडाची काढून रक्ताचं पाणी केलंय, होय का नाही? अहो हे खेळ म्हणजे देवाची देणगी आपल्या जातीला. हा, अहो या जाती पाहिजे, या खेळा पाहिजे, माती बी खायची तयारी आहे आमची. पण हे पोरग 4 बुक बी नाही पडलं आणि हे आपल्याला अक्कल शिकवायला लागले. याच्या मायला याचे 55 याला जर अद्दल घडलीच पाहिजे. याला जाती बाहेर टाका. होय, याला परत आपल्या जातीत बी घ्यायचं नाही. ह्यो परत आपल्या लग्न कार्यात बी नको. आणि याच्या कुळाच्या मौतीला कोणी कांदा द्यायचा नाही. आणि याच्या मौतीलाच्या अंगाला शेंदून डोक्याला चुना लावून याला आवताच्या काढ नोटाकीत वडीत द्यायचा. याच्यावर आजच्याच फैसला संपून घेऊन टाका तुम्ही. काय बी कोणाचं बी ऐका. शांत बसा सगळे. अरे काशे, तुला बी सांगून ठेवतो, तुला जर जातीत राहायचं असेल ना तर ह्यो किडा मेला म्हणून आत्ताच सोडून दे. नाहीतर याची जात पंचायत बोलव आणि याचा जित्तापणी इथंच दहावा घाल. आणि त्याच्या दहाव्याला सागळीचं जेवण घालून समदेसनी चिंगाई सायतायची. समदेसनी कबूल आहे? कबूल आहे. दादा म्हणते तेच कराय. कबूल आहे ना समजायला? कबूल आहे ना समजायला? मग आज झाला फैसला. तेवढी आपल्याला चिंगाई व्हायला भेटेल. अरे उंडगे, लय उड्या मारत होतीस की कशी जिरवली भर पंचायतीत? हा, चल यांच्या रणके झाली आहेत खाऊ भाड्यांची. पचायचं नाही तुम्हाला खाल्लेलं गरीबाचं. ज्या तोंडाला खाताना तेच तोंड वाकडं करून मारतात भाड्यानं. समजा वाटोळा झाला ना. समजा वाटोळा झालं. तोंडात शान घातला या पोरानं. काय रे भाड्या, काय चिडकतो ना माकडा? हा, काय चिडकतो ना? शिंगेल होता ना तुला, शिंगेल होता ना तुला. जात पंचायत गो घालन म्हणून तोंडात घातला ना. आता झाले ना ते देतोय. चल ना रे भाड्या, चल आता. हे सोड. चल, हात नका लावूस मला. तुला तर काय बी करायला ग.
पोराला काही बी बोलायला ना ग. अरे तुला तर नुसतं चिंगाई वाटून लागतं पोर काढायला. वाटोळा झालं रे, वाटोळा झालं, वाटोळा झालं. यासला पेताळ नवरा मानसी आला. समजा आयुष्याची राख रांगोळी झाली रे माझ्या. अरे आता काय करायचं रम्या? कवर भीक मागायचं मी, कवर भीक मागायचं. कुठून आणायचं राहायचं या भाड्यांसाठी? काय भाकर तुकडा असं जा पुढे घरी जा. इकडे रातीचा भाकरी तुकडा तेवढा घेऊन जा. दे गो माय, दे गो माय. मी घेऊन येते, आले लगेच. जा, त्यातलं एक दोन बाई तर खाडून घासरी. नाही मी नाही जाणार. ग मग खोंबड काय चिडकती या, मखीन गेली नाडात. जाय घासरी. रांडी जात पंचायतीला सागळीचं जेवण घालायचंय ना, मग कुठून आणायचं राहायचं? हा खेकून सागळीला चिंगायला होतीन की धरग बाय. चल तू चल नाडात चल, तुला दाखवते. चल रांडीची शिंगेल होत तुला. हा खायकत नाही वय, खायकत नाही. रानात जायो वाट पाहत बसू कधी तिचे सारे आम्ही, वाट पाहत बसू किती ते सारे आम्ही त्याचे भाऊ. अरे भाड्या मेल्या मुर्द्या, तो यामुळे अख्ख्या संसाराची राख रांगोळी झाली ना, तरी बी बसलाय पुस्तकात खोमाड लांबेन. हा तू बी खायकत नाही होय रे भाड्या. हा घातला ना पंचायतीनं तोंडात गु, हा तरी बी नशीत नाही आली का तुई? हा तरी बी नशीत नाही झाली. चोल की रे भाड्या, चोल ना आता. बाप बी तसलाच, हे पणा बी तसलाच, आणि ही बी असलीच. काय गे म्हणशील नाही परत, म्हणशील नाही परत. हा काय म्हणलं होतं तुला? काय शिंगेल होतं तुला? एक दोन फैता खावडून घासरीव शिंगेल होता ना, तर नाही म्हणती.
अरे भाड्या सोड ना ते पुस्तक. हा हा तुला ना त्या पंचायतीना तोंडात तो हा घातला ना हे तरी बी नाही. हा तरी बी समजत नाही होय. तरी बी खाय का ना तू. थांब थांब असं खायकत नाही ते बघते. चल ना आता चल ना हे भाड्या चल आता जाशील शाळेत परत. हा घेशील पुस्तक हातात. हा घे घे. आणि ही काय काय भाडे काय शिंगेल होतं तुला. हा 1-2 पैदा खाडून गाशी शिंगेल होता ना. हा होय गे. नाही म्हणती भाडी. बस बस येतं बस धावते तुला आता बस. म्हणशील नाही परत. चल ना एक. हा चल ना आता. खंबाट चालवती ना. हा तुझ्या खंबाड्याला चटका देते मी. थांब. हा मला नाही म्हणती ना. थांब खंबाड्यात जाळते तुझं. खंबाड्यात जाळते तुझं.